अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या दयाचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण हे नमस्कार आता हृदय ये चौखालोन वरी बैसं पावने श्री गुरु ब्रह्मानंदनं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसर्वस्वं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं मनमकरं सर्वदिशाक्षिभूतं भावातीतत्रिगुणरहितं सद्गुरो वचन ऐका कमलापती
विठोबाचे पर्वत जलतेला पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद शिणला धाले सीमा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग बांधवगडवासी सेनादेवी दास वैद्य शाना होता म्हणून त्याचं नाव सेना. काय शाना होता म्हणून त्याचं नाव ठेवला कुणी? देवीदास महाराजांनी. देवीदास महाराज सेना महाराज कोण होते? सेना देवीदास म्हणजे कोण होते? वडील होते. वडिलांनी सेना महाराज यांचा 5 चरणांचा नामाचे फलश्रुती देणारा अतिशय गोड व सुंदर व तुमच्यासारख्या नाव समजण्यासारखा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठाला इथं सेना महाराज सांगतात घेता एकदा जर तुम्ही विठ्ठलाचं नामस्मरण केलं तर जी तुमची या जन्मातली जी पाप आहे किंवा पूर्वजन्मीची जी केलेली पाप आहे ती काय होतील? पर्वतासारखी पाप काय होतील? जलतील, भस्म होतील. कशाची? बोलत जा. पापाची. नामाचा महिमा वेदांना सुद्धा करता आला नाही. आनंद महाराज शिमले वेद नामाने किती जण तरी तारलेले आहेत. किती जण कृतयुगापासून कलियुगापर्यंत कितीतरी तारले. जरा सावध राहा, झोपू नका. नामानं तारलं महाराज. महापापी होते महाराज, त्यांना पण दुराचारी होते. महापापी नसून दुराचारी होते, त्यांना पण नामानं काय केलं? महाराज. ब्रह्महत्यारी असणारा वाल्या कोली माझ्या वंशातला, मी त्याच्या वंशातला. वाल्या कोली, मी भास्कर कोली म्हणजे त्याच्याच वंशात ना कृष्ण महाराज. ब्रह्महत्यारी असून नामे तारीला निर्जारी ती सगळं बघून सेना महाराज निवांत बसला. बाबा नामाशिवाय दुसरा पर्याय या कलियुगात तरी नाही. निवांत बसले आणि विठ्ठलाचं नामस्मरण करीत बसले महाराज. ऐसा नामाचा महिमा वेद शिणला झाले सीमा. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा अनंत महाराज पर्याय देणं वक्त्याचं कर्तृत्व आहे. बरोबर आहे ना कृष्ण महाराज? फक्त 2 मिनिटं. हा श्रीकृष्ण मंडळ बेलपाडा गावात माझ्यासारख्याला पहिल्याच दिवसाची सेवा दिली हे माझ्या गुरुवर्यांची कृपा आशीर्वाद गजानन महाराज ठाकूर यांचा आशीर्वाद. महाराज गुरुचा आशीर्वाद असावा लागतो, गुरुची कृपा व्हावी लागते. एक वेळी भगवंताची कृपा नाही झाली तरी आई चालेल, परंतु गुरुची कृपा होणं गरजेचं आहे. गुरुची कृपा झाली माझ्यावर आणि मला माझ्यासारख्या पामराला पहिल्याच दिवसाचा अनंत महाराज सेवा मिळाली. धन्य जमत तुम्ही. भाग्याचा उदय तेजे जोडी संत पाय. आणि आज नंदाच्या घराला परत आलेलो आहे. पहिल्याच दिवशी जेव्हा सप्ताह झाला तेव्हा नंदाच्या घराला पहिल्यांदाच आलेलो होतो, तो पण पहिल्याच दिवशी. आज पण नंदाच्या घराला मला यावं लागलं 3ऱ्या वर्षी. भाग्य संदर्भ लागला आईंच्या आईचं, सासूबाई. काय नाव? उमा आहे ना. अहो ही भूमी आहे ना मला खरोखर पावन झालेली आहे. अशी जागा कुठं मिळत नाही सप्त्यासाठी. जी सप्त्यासाठी जागा आहे ती पवित्र जागा आहे, लक्षात घ्या. अलंकापुरी पुण्यभूमी भाव. अहो देवानी पहिल्यांदा त्या भूमीला नमस्कार केला. माहिती होतं देवाला का इथं कोणतरी महापुरुष महासाधू इथं जन्माला येणार आहे. आवाज येते तेव्हा माहीत सोडला का आवाज येत नाही. मला हा माहीत पाहिजे होता. बरोबर आहे, आपल्याकडे आहे तो माहीत पण. कारण मी सवय लागलेली आहे ना, इंद्रियांना सवय लागलेली आहे माहीत म्हणून बोलण्याची. ही भूमी महाराज पुण्य झालेली आहे. कुणाच्या मुलं?
जे आईने तप केलं त्याच्यामुळे ही भूमी, कारण कशी मिळत नाही महाराज. सप्ताह होता कुठापला मंदिरात, तिथं 4 लोक बसायची, गाडी लावायची, पंचायत व्हायची. पण आता इथं सुटसुटीत वाटते. परंतु लोक काय पुढे यायला मागत नाही. माहित आहे भास्कर महाराज प्रश्न विचारतील. ही बाबांची कृपा माझ्यावर झाली. आज कोण हो तुम्ही आणि काय झालोय? अनंत महाराज काय झालोय? काय दीपक महाराज, कृष्ण महाराज? कृपा केली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एक सांगू का महाराज, दिंडीचा प्रयत्न आपण केलेला होता. दीपक महाराज नाराज नका म्हणून. दीपक महाराजांनी चांगली प्रतिज्ञा केली होती. एक अभंगावर 8 जणांनी कीर्तन केलं. किती दिंडीत आई? एक अभंग उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर. एकाच कीर्तनावर दिंडीत पुरा दिंडी झालं. काल्याचं कीर्तन पण अभंग तोच. काल्याचं कीर्तन अनंत महाराज तुम्ही होते ना, अभंग तोच. खरोखर धन्यवाद द्यावे तितके थोड्याच महाराज. कारण काय दीपक महाराज, तुम्हाला रागाला असेल तेव्हा राग म्हणून घेऊ नका. आपली परीक्षा आहे ती. एकाच अभंगावर 8 कीर्तनकारांनी एका अभंगावर महाराज बोलणार. तेच काय होते आपले बघणारे प्रेक्षक पण तेच दररोजचे तेच. त्याच्यामुळे महाराज काय बोलते दररोज बोलता येणार नाही दररोज. बरोबर आहे. वेगवेगळं काहीतरी बोलावं महाराज. वेगवेगळं काहीतरी ते अभंगावर आम्हाला शिकायला मिळालं. धन्यवाद देतो कृष्ण दिंडीला. धन्यवाद दिंडीला. महाराज बाबांची कृपा झाली आणि ही गादी मला आज मिळाली. बाबांची कृपा कशी बऱ्याच जणांवर झालेली आहे. या दिंडीत काय होतं ना, ते कीर्तनकार बरेचसे घडलेले आहेत. अनंत महाराज तुम्ही पण या दिंडीत घडलेले आहेत. बरोबर आहे, मान्य करून घ्या. हा मान्य आहे, बरोबर आहे. अनंत महाराज असेल, दीपक महाराज असेल, हरीश महाराज असेल, मनोज महाराज असेल, रोशन महाराज असेल, नरेंद्र महाराज आहेत, उरलेला मी एक आहे, राजन गुरुजी आहेत, बरेचसे आहेत. या दिंडीत कीर्तनकार घडलेले आहेत. किती कृपा आहे गुरुवारी यांना सांगा. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे विठाला. परवा आहे संकष्टी, बरोबर. त्याच्यानंतर आहे गुरुवार. एक काय माहिती आहे का, आपण काय करतो. माझ्या घरी गुरुवार आहे. आज कीर्तनाला अनंत महाराज संकष्टी आहे. संकष्टीचा उपास सोडल्याच्या कीर्तनाला. परंतु तो प्रसाद घरचा प्रसाद आणि या प्रसादाचा आई वैष्णवांचे घरी मांडीला पाहुणचार. काय वैष्णवांचे घरी मांडीला पाहुणचार नामाचा उघर वाढीला. काय नामाचा उघर. नाम घेता घेता आई मावल्या काय बनवतात त्या स्वयंपाक तयार करतात. म्हणून तर स्वयंपाक कसा आहे, परिपूर्ण आहे नामाच्या उघानं महाराज. घरचा काय आहे, शिरा आहे. आणि हा काय आहे, काय आहे बरं कलर तुम्हाला बरं की म्हणून तरी गुरुवार असला संकष्टी असली तरी पण जेवायला उपास करा तुम्ही घरी. पण जेवायला कुठं महाप्रसाद कुठं आहे, महाप्रसाद आहे आणि तो नुसता प्रसाद आहे. बरोबर आहे ना, तो काय नुसता प्रसाद आहे. आणि हा
हा प्रसाद आहे मला, म्हणून इथं यात जा कीर्तनाला. आज उपस्थिती मला कमी वाटते, कारण का माहितीये का, गावचा कीर्तनकार असल्यामुळे कमी का. हा आई आले त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. हा तुम्हाला वाटेल आम्हाला पण बोलतात महाराज, आले त्यांना पहिले माझ्यावरती प्रेम करणारे सर्व मंडळी आहे. सर्वांचं नाव निर्देश करणं मला जमणार नाही, नाही कीर्तनच त्याच्यावर संपत. म्हणून जी माणसं माझ्यावर प्रेम करणारी आली त्यांना सर्वांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. अभंग निवडण्याचं कारण महाराज, हा 8 दिवसाचा काय नामयज्ञ चालू आहे. नामयज्ञ चालू असताना काहीतरी मंगल पहिल्या दिवसापासून व्हावं. अनंत महाराज पहिल्या दिवसापासून मंगल व्हावं म्हणून काय काय अभंग आहे. सकळ मंगल भगवंताचं घ्यावं. बरोबर आहे ना. आज मंगलमय वातावरण इथं पसरलेलं आहे महाराज. आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकला सिद्धी जन्मे झाले पूर्ण काम. आरंभ वेगळा आणि प्रारंभ वेगळा. बरोबर. आरंभ वेगळा आणि प्रारंभ वेगळा आहे. म्हणून आरंभीला जे नाव का घ्यावा, मंगलकारी नामयज्ञ काय आहे, मंगल आहे त्याच्यासाठी. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी विठ्ठला. इथं महाराज सांगतात का घेता, काय सांगतात घेता म्हणजे काय, नाम पहिलं घेतलं पाहिजे. घेता घेता म्हणजे काय, उपदेश करतात घ्या तुम्ही नाम घ्या महाराज, कारण हा नरदेव आहे ना, कधी जाईल याचा भरोसा नाही आहे. ज्ञानोबा सांगतात हे काला नालाचे तोंडी घातली लोणियाची हुंडी माशी पाखडी तव हे सरे महाराज सांगतात. ज्ञानोबा आयुष्य दाता आहे. घोर बहा आणि ध्यानी राहा कुणाच्या श्रीहरीचा. म्हणजे घेता म्हणजे काय, घेता नाम विठोबा एकदा देह गेला महाराज, घेणार नाम एकदा गेला मग नाम कोण घेईल. एकदा जर गेला ते मग नाम कोण घेईल. जे पाठीमागे भजनवाले येतात ना, आता आपल्या गावाला काय आम्ही जातो आमच्या गावाचा राम राम घ्यावा
नंतर नाम नाही एकदा नराधी हक गेला मारा अल्प आयुष्य मानव देह अर्धरात्र मध्य पालत्व पीडा रोग काया फलना उरले पाहिला गणिले ते अर्धरात्र समजते ना अर्धरात्र माना डुलवताना भजनात कधी अशा डुलवत अशा नाही अशा डुलवतात माहिती नंतर मला अच्छा काय ते डीजे वर लावतात कविता माहिती आहे ना काय ते पॉप गीत आणि भजनात मान कधी म्हणते कृष्ण हरी जय जय तुम्हाला सांगतोय बोलायला तरी तुकोबा मला हात जोडलं महाराज काय केलं तुकोबा काय केलं कर जोडी तो मी नवी तो करताली बोला मुखीरा काय महाराज हात जोडून थांबलं महाराज पाया पडलं महाराज तरी कोण बोलाला तयार नाही महाराज घेता हे नाम तुम्ही घेता काय घेता नाम विठोबा तुम्हाला सर्वांना अधिकार आहे नामाचा अधिकार सर्वांना आहे यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर विचार न लगे बोला चिंता गगनाची काय सांगितलं महाराज
या रे पहिलं कुणाला सांगितलं? लहानांना सांगितलं महाराज. प्रल्हाद किती वर्षाचा होता महाराज? बरोबर. सोडून दे. आईच्या पोटातूनच त्याला अधिकार कशाचा? बरोबर आहे. कशाचा? त्याला नामाचा अधिकार महाराज पहिला लहानांना दिला, थोरांना अधिकार दिला महाराज. 88 वर्ष महाराज झालं. लहान थोर यात्री भलते नारी. पहिला कुणाला अधिकार दिला? नारी. त्याच्यानंतर आनंद महाराज कोण? आपण नर आणि तुम्ही म्हणजे कळते तुम्हाला माझी भाषा तरी कळते. आनंद महाराज कळते ना? विठाला बरोबर आहे. दुसरी साधनं म्हणजे कुठले आहेत? योग आहे, याग आहे, तप आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. बरीचशी साधनं आहेत महाराज. जमण्यासारखे आहेत का? स्त्रियांना जमण्यासारखे आहेत का? हा. परंतु नाम हे साधन आहे, कुठे पण करता येते. कालवेल नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. कालवेलाची पैशाची गरज नाही महाराज. नामाला कुठेही नामस्मरण करता येत आहे. कुठेही घ्या नामस्मरण. पहिला अधिकार दिला तो स्त्रियांना का? आता इथं व्रत वैकल्य करतात महाराज. भेद आहे बघा, व्रतात भेद आहे. जे स्त्रियांना करता येते ते पुरुषांना करता येत. व्रतामध्ये सांगतोय मी, व्रतामध्ये सांगतोय जे स्त्रियांना व्रत करता येतं पुरुषांना करता येतं का? हलवा माना. पहिलं जे व्रत आहे गणपतीच्या अगोदर येतं. हरतालिका कुणाला करता येतं? स्त्रियांना. बरोबर आहे. म्हणजे भेद पुरुषांना करता येतं का? हरतालिकेचं नाही. इथं कुणाला सांगितलं? स्त्रियांना सांगितलं. हरतालिकेचं व्रत हळदी कुंकू करतो तो मग कुठं कधी करतात? मला तुम्ही करता मला काय माहिती पडेल. हळदी कुंकूचं व्रत कुणी करतात? मकर संक्रांतीला ना. बरोबर. कुणी करतात? पुरुष. मग स्त्रिया. आता लक्ष्मीचं व्रत कोण करते? स्त्रिया करतात. त्याच्यानंतर एक मोठं आहे. एक मोठं व्रत तुमचं आहे. कोणता? जागे करते मला दुखल्यात का? वट सावित्रीचं व्रत जे आहे ते कोणी करायचं आहे? स्त्रियांनी करायचं आहे. परंतु इथं भेद आला महाराज. बरोबर आहे. इथं काय आला आनंद महाराज? भेद आला. मग ते स्त्रियांनी करावं पुरुषांना का करू नये? भेद आला महाराज. परंतु नाम कुणालाही घेता येतं. स्त्रिया असो, पुरुष असो, लहान असो, थोर असो महाराज, कुठेही घेता येतं. आता तुम्ही दुसरी जर यज्ञ महाराज स्मशानभूमीत जर केला तर आनंद महाराज चालेल. शाबास. यज्ञ स्मशानभूमीत केला चालेल. ही साधनं करण्यासाठी ह्या साधनाला जोड आहे. आणि बरोबर आहे. ह्या साधनाला कुणाचा तरी आधार आहे. जप असो, तप असो, काही विधी केल्याशिवाय हे करता येईल. बरोबर आहे. सकाळी उठल्यावर आंघोळ करा. बरोबर आहे ना? काय काय सांगतो लक्षात. जर चुकलं तर मला सांगा. मी तुमच्या मुलाप्रमाणे आहे. आणि नवीन कीर्तन कराय. काय चुकलं तर मला. इथं बरीचशी मंडळी अभ्यासक आहे मला माहिती आहे. आणि तुम्हाला नाम हे साधन स्वतंत्र आहे.
नामे झालं दुसऱ्याला जर तुम्हाला दुसरी साधना जर करायची झाली समजा पूजा करायची आहे, लक्षात घ्या पूजा करायची अगोदर काय करावं लागेल? हा काय करावं लागेल? बरोबर आहे. पहिली पूजा करताना काय करावी लागेल? सुचिरभूत व्हावं लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. तेव्हा कुठं आसन टाकू, आसन शुद्धी करू, तेव्हा देवाची पूजेला आपण तयार व्हा. आणि कृष्ण महाराज काय चुकलं तर सांगा. हा नंतर पूजा आपण करू शकतो. यज्ञ जर करायचं झालं तर तेवढी सामुग्री महाराज जमवावी लागते ना, बरोबर आहे. यज्ञ जर आपल्याला करायचं झालं तर सामुग्री जमवावी लागते. अनंत महाराज तप जर करायचं असलं तर घरात करून बघा, तप करता येईल? म्हणून महाराज घरात तप करता येईल का? नाही करता येणार. जप अरे मन शुद्ध झालेली नाही ना आपली, मन कुठे न चंचल आहे ना, कुठे न कुठे धावते ते नाही. तपाकडे लक्ष लागेल. घरात कविता आपल्याकडनं ते तप होत नाही आपल्याकडनं, मग तपाला कुठे जावं लागेल? बरोबर आहे. एकांत तुकोबर आहे. काय जातो डोंगरावर? काय जात तुकोबर आहे? एकांतात, बरोबर आहे. तप करण्यासाठी ती साधना करण्यासाठी जात, परंतु ते तुकोबर होते, बरोबर आहे. ते कोण होते? तुकोबर होते. आणि आपण पायाची धूळ सुद्धा आपल्याला नाही, धूळ सुद्धा त्यांचे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. एवढं तुकोबरायांचं नामस्मरण होतं महाराज. दुसऱ्या साधनाना जोडावं लागतं, काहीतरी साधनाला करावं लागतं तेव्हा ते साधन. परंतु नाम हे साधन आहे, हे स्वतंत्र आहे. कुणालाही करता येतं, कुठं पण करता येतं, कधी पण करता येतं महाराज. जेवताना सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. मग तुम्ही जेवताना यज्ञ करू शकता का? नाही, बरोबर आहे. जेवताना दुसरं काही जपमान करू शकता का? नाही. जेवताना तुम्ही तप करू शकता का कृष्ण महाराज? नाही. जेवताना ज्ञान मार्ग जो आहे, कर्म मार्ग जो आहे ते करू शकता का? नाही. हे तुम्ही करू शकत नाही महाराज. फक्त एकच नाम आहे, ते स्वतंत्र आहे. विठाला आसनी शयनी महाराज म्हणतात, बरोबर. हरिसुख पावलो पावलो रे, हरिसुख पावलो कशाना? ते सुख आसनी शयनी महाराज. आसनावर असताना सुद्धा नामस्मरण आपल्याला करता. आसनी शयनी, शयनी म्हणजे झोपताना महाराज नामस्मरण करता येतं का? येतं? सांग, बोला बोला. झोपताना येतं? येतं ना महाराज. तो क्षण महाराज आहे. झोपताना तो क्षण आहे. आपण अगोदर म्हणू शकतो रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. झोपताना मी सांगतो, झोपताना आपण झोपलो एकदा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. परंतु जी निद्रा वेळेची महाराज अनंत महाराज जी वेळ आहे, ती वेळ साधून जर रामकृष्ण हरी एकदा आपले डोळे बंद होतात ना रात्री, तेव्हा तो रामकृष्ण हरी आला पाहिजे आपल्या मुखातून. काय? तेव्हा तो रात्रभर त्याच्या मुखातून रामकृष्ण हरी. झोपेत ना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एकदा रात्र झोपून झाली, सकाळी उठला रामकृष्ण हरी.
नित्य हरीचे चिंतन महाराज. एकदा काय करा महाराज, काय पठवून देते तुम्हाला. आसने आणि शयन, शयनामध्ये सुद्धा कसं प्रभूचं नाव येते का. आसनी शयन, शयनामध्ये एकदा भगवंताला महाराज अर्जुनाची आठवण पडली महाराज. जरा किती नाम सांगा तुम्हाला. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्ही जरा झोपलेल्या ते जागे होणार. अर्जुनाला महाराज कृष्णाला आठवण पण आहे भगवंताची. अशी भगवंताला आठवण पडायला लागते आपली भक्ताची. एवढी कृपा लागते महाराज. भगवंताला आठवण झाली तेवढ्यात आला उद्धव आले. उद्धव महाराज आले भगवंताच्या दर्शनासाठी. आनंद महाराज भगवंत जरा इकडे तिकडे आता गडबड करीत होते महाराज. आता महाराज काय करीत होता. कोण आहे कोण आहे महाराज. अर्जुनाला बोलवणार कोण आहे, अर्जुनाला बोलवणार कोण आहे. तेवढ्यात उद्धव रामकृष्ण हरी भगवंता. भगवंताचं दर्शन घेतलं. अरे काय भगवंत आज जरा उदास दिसतात. हा अनंत महाराज उदास दिसतात. नाही ना उदास दिसता भगवंत. हा मला अर्जुनाची आठवण आली. काहीतरी माझा अर्जुनाचे काम आहे महाराज. बोलून येतं का. हा मी तर तुमचाच आहे, मी तुमचाच आहे. जेव्हा मला झालं ना गवलनीला समजावण्यासाठी कुणाला दिलं. उद्धवालाच पाठवलेलं ना. बरोबर आहे. कुणाला उद्धवला. मी तुमच्याच आहे, तुमच्याच कुलातला आहे मी. उद्धव बरोबर आहे ना. यादव कुलातला आहे ना उद्धव. उद्धव आला मी जातो ना. आज्ञा काय महाराज. सेवक होता भगवंताचा. लगेच आज्ञा पाळली. गेला अर्जुनाच्या कडे महाराज. अर्जुन महाराज होते ना. असे पलंगावर झोपलेले होते महाराज. दरवाजा उघडला. गेले अर्जुनाच्या जवळ महाराज. दीपक महाराज अर्जुनाच्या जवळ गेले. श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. अरे उद्धव इकडे तिकडे बघतोय. हवा देते कुठून, हवा देते कुठून महाराज. जवळ गेला. अर्जुनाचे रोम होते महाराज. रोम काय रोम महाराज. श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. अर्जुन असा करत कृष्ण. काय महाराज तो कुठला चोर असेल. कुठं सात्विका कुठे गेली. कुठला चोर असेल महाराज तो. सात्विका गेली का कुठं. खर्जा चोर ज्याला म्हणतो ना तो. हा बरोबर आहे खर्जा. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. अर्जुनाचं चालू होतं महाराज. आणि काय करावं महाराज. उद्धवाने काय करावं. उद्धव काय करत होता. शुकाच्या कीर्तनात काय करत होता उद्धव. आनंद महाराज कृष्ण महाराज नाही माहिती ना. शुकाच्या कीर्तनात उद्धव काय करायचा. सांदाने चिमल्या घेऊन काय करायचा. नाचायचा. श्रीकृष्ण. तीच परिस्थिती महाराज उद्धवाची झाली. ते भगवंताचं नामच. अर्जुन झोपलेला होता. उद्धव जागा होता. पण उद्धव श्रीकृष्ण 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 श्रीकृष्ण. भगवान विचार करतोय. उद्धव अध्यात्माचा येत नाही. उद्धव अध्यात्माचा येत नाही महाराज. नारद महर्षी आले. नारायण नारायण नारायण. भगवंताला नमस्कार केला. काय भगवंता काय 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 आहे महाराज. अहो उद्धव गेला. अर्जुनाला बोलवला. अद्याप आला नाही. अद्याप आला. तुम्ही साधा का जरा बोलून येतं का अर्जुनाला. नारद महर्षी गेले. नारद महर्षी तिथं गेले अर्जुनाच्या महालात. अर्जुनाला बघितलं. उद्धवाला बघितलं. काय परिस्थिती आहे महाराज. अर्जुन झोपलेला आहे. श्रीकृष्ण श्रीकृष्ण. उद्धव त्या चिकला घेऊन श्रीकृष्ण श्रीकृष्ण. मग नारदाने काय करावं. शुकाच्या कीर्तनात विना घेऊन कोण होत. नारद महर्षी महाराज. नारद महर्षीने आपला विना लगेच लावायला सुरुवात केली. बाहुली मृदुंग. नारदाने स्वर महाराज. खर्जाची शेवटची तार ना. सात्विका इथं नाही. सात्विका कुठे गेली. खर्जाची जी शेवटची तार आहे ती कुठली. विनाची शेवटची तार कुठली आहे. खर्जा स्वराची आहे. त्या खर्जा स्वरात नारदाने काय केला. विणा लावून घेतला. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. नारद तिथं महाराज त्या शिकल्या घेऊन नारद पण नाचायला लागला. एवढी नामाची ताकद महाराज. तेवढ्या ते महाराज कृष्ण तिथं वाट बघतोय. उद्धव काय आला नाही. नारद महर्षी काय आलेले नाही. त्याच्यानंतर इंद्रदेव दरबारात आले भगवंताच्या. भगवंताची भेट केला. इंद्राने नमस्कार केला. देवा का देवा तुमचा चेहरा पडलेला आहे.
इंद्रदेवा देवांचा शेवटी तो जरी देव जरी असला इंद्रदेव तरी तो भगवान श्रीकृष्णाचा कोण होता आनंद महाराज दास होता महाराज इंद्रदेवाला सांगितलं मी येतो ना देवा बोलून त्याला मी भगवंत अर्जुनाला मी घेऊन येतो गेला इंद्रदेवाने ते दृश्य बघितलं अर्जुन बोला अर्जुन म्हणजे जाग्यात तुम्ही जाग्यात अर्जुन झोपलेला आहे हा बरोबर आहे ना तुम्ही जाग्यात आणि अर्जुन झोपलेला आहे उद्धव चिपल्या बाजूला नारद महर्षी विना झंकार करीत आहेत आणि मग इंद्रदेव गेला इंद्र काय जमात इंद्र काय करीत असे जो मृदुंग मला त्याला बरोबर माहिती आहे इंद्र काय करीत असे धादा धिंता टिकता धिंता इंद्राने लगेच पकवत बोलवली काय आनंद महाराज काय देवाना काय बोलल्याबरोबर एका क्षणात पकवत आली पकवत गठ्ठे बिठे ठोकलं आनंद महाराज कधी कीर्तन चालू असताना जर मी विठ्ठल म्हटलं का पकवतवाल्याने पण हो पकवतवाले कीर्तनकाराने एकदा विठ्ठल विठ्ठल म्हटलं का तुम्ही पण इंद्रदेवाने ते सुरुवात केला धादा धिंता टिकता धिंता तिटकत गती गण धा तिटकत गती गण धा श्रीकृष्ण 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 अरे महाराज ही अवस्था बघून महाराज भगवान फार चिंतित झाले जो जाते तो तिकडच चिकटते जो जाते तो तिकडच काय महाराज ते लावतात ते काय फेविक्विक काय जो जाते तो तिकडच चिकटते कोणच येत नाही आता मात्र भगवान चिंतित पडले तेवढ्यात सदाशिव आले महाराज भगवंत दर्शनासाठी आले महाराज भगवान श्रीकृष्णाच्या दर्शन घेतलं महाराज काय महाराज काय अहो उद्धवाला पाठवलं नारद महर्षींना पाठवलं व्यासांना पाठवलं सॉरी इंद्राला पाठवलं आता भगवान शंकरांना पाठवलं महाराज काय माहितीये भगवान विठाला विठाला तिथनच मला खुलवते कुठेतरी हा कारण आमचं दोघांचं संभाषण चालू असते जेव्हा कीर्तन असतं ना म्हणून किंवा दोघांचं जसं दीपक महाराजांचं दोघांचं चालतं तसं आमचं पण चालतंय कीर्तनात काय बोलावं कुठं जर चुकलं तर लगेच बघा किती खुलवते बघा तुमचं लक्ष नसेल भगवान शंकराच्या अगोदर कोण मग कोण सनकाधिक संत बरोबर आहे बघा लक्षात किती आहे सनकाधिक संत आले महाराज सनकाधिक संत काय करीत असत कीर्तनात पुंडलिक वरदा सनकाधिक याला फक्त जयघोष करीत होते गेले महाराज अर्जुन झोपले तुम्ही सगळ्यांचा कार्यक्रम बघितलं त्यांनी पण सनकाधिक संतांनी आणि त्यांनी जय जय श्रीकृष्ण 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 भगवान शंकर गेले कृष्णाला विचारतात काय झालं भगवंता अरे सगळे गेले तिकडे गेले कुणीच आलेले नाही महाराज तर मी जाते ना विष्णू डमरू घेऊन महाराज भगवंत गेले महाराज बघतात तर काय अर्जुन तुम्ही अर्जुन झोपलेला आहे महाराज आणि सर्वांची प्रक्रिया काय आहे कुणी पकवाद ओरडते कुणी नारद आहेत विना झंकारतात महाराज ते पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे विनाथ नारायण सगळ्यांचं महाराज भजन चालू आहे कशाच्या मुलं कोण करत होता पहिला अर्जुन महाराज भगवान शंकर म्हणजे काय ते नाचत असत नटराज तांडव नृत्य भगवंत कोण करत होता भगवान श्री शंकर तांडव नृत्य महाराज सुरुवात केलं श्रीकृष्ण 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 चिंतित झाले भगवान एवढ्या जणांना पाठवला एकतरी शेवटी काय गेले भगवान स्वतः गेलं भगवंताला आधी राहता नव्हता येत काय एवढ्यांची गरज होती भगवंत गेले बघतोय तर काय चमत्कार महाराज अर्जुन
सगळ्यांची क्रिया बघून महाराज भगवंत महाराज नाचायला लागले. कृष्ण गोविंद हरे श्रीकृष्ण असून नाचू कीर्तनाचे रंगी कुठतरी नाचू नाहीये. बरोबर आहे, कुठतरी नाचू नाहीये. नाचाचं कुठं आहे? नाचत जाऊ त्यांच्या गावारे खेळूया सुख देईल. इथं तिथं तुम्हाला नाचून सुख मिळणार आहे का? हल्दीत नाचून सुख मिळणार आहे का? हा कुठे मिळणार? सुख देईल विसावा रे महाराज सांगतात. बघा नामाची किती ताकद आहे. झोपेत सुद्धा अर्जुनाचं नामस्मरण महाराज. काय काय अवस्था झाली महाराज भगवान श्रीकृष्णाची. कुणा कुणाला पाठवलं सगळं जण त्या भजनात महाराज भजनात तल्लीन व्हावं लागतं. भगवंताचं नामात काय व्हावं लागतं आई? काय काय श्रीकृष्ण गोविंद म्हटल्याबरोबर प्रत्येकाचं ध्यान लागलं महाराज. डोली मिटली प्रत्येकाने महाराज. ती अवस्था झाली पाहिजे. तो शेवटचा क्षण झोपताना जर तुमच्या मुखातून श्रीकृष्ण गोविंद किंवा विठ्ठल विठ्ठल काहीतरी भगवंताचं नामस्मरण आलं का, झोपेतून उठल्याबरोबर तेच नाम तुमच्या मुखातून येईल. विठ्ठला नारद महर्षी महाराज एकदा ब्रह्मदेवांना विचारलं महाराज. द्वापारयुग संपत आलेलं होतं आणि कलीचा प्रारंभ होणार होता महाराज. नारदाने विचारलं महाराज या कलियुगात माझं येणं जाणं आहे ना महाराज, याच्यातून काय उद्धारण्यासाठी कुठला मंत्र आहे का? नारदाने विचारलं कुठला मंत्र आहे का? ब्रह्मदेवाला विचारलं. नारदाने कोण होता ब्रह्मदेव? त्याचा वडील होता ब्रह्मदेव. विचारलं नारद महाराजीने काय या कलियुगात मी सतत फिरत असते महाराज, काय उद्धारासाठी काहीतरी महाराज. कली जर मला लागला तर कलीने झेप घातली मग काय होईल? कली कसं माहिती आहे ना? काय उद्धारासाठी महाराज
काय काय मंत्र तुमच्याकडे काहीतरी सामुग्री आहे का त्याच्यासाठी? आहे ना, एक मंत्र असा आहे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराज 16 ना, 16 अक्षरी जप आहे महाराज. हरे राम या मंत्रात कुठेही दुसऱ्या शब्दाचा उच्चार, दुसरं मंत्र आहेत, ओम नमो भगवते, कितीतरी अक्षर त्याच्यात दुसरे आहेत, परंतु या मंत्रात भगवंताशिवाय नामच नाही ना. बरोबर आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या मंत्रात तुम्ही जर जपलात नारद महर्षी तर कलीची बाधा तुम्हाला होणार नाही. महाराज बरोबर आहे, कलीची बाधा मला होणार नाही, परंतु त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल का महाराज? काही करावं लागणार नाही. तुम्ही जर या मंत्राचा या कलियुगात 3.5 कोटी जप केला तर तुम्हाला कुठलीही बाधा होणार नाही. शास्त्र सांगतोय, शास्त्र सांगतोय 3.5 कोटी जर तुम्ही या मंत्राचा जप केला अनंत महाराज, कुठलीही बाधा होऊ शकत नाही. 3.5 कोटी म्हणजे कसं करायचं माहितीये का? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. किती झाला? 1 झाला. असे किती करायचे आहेत? 3.5 कोटी जमेल ना? जर तुम्ही केला या कलियुगात कुठलीही बाधा होऊ शकत. असं नाम आहे महाराज, नाम महाराज महालाभ आहे महाराज. कुठल्याही कशाचंही नामाला स्वतंत्र नाव आहे. नामानं महाराज कसंही नाम घ्या, कुठेही घ्या, कधीही घ्या. बरोबर आहे महाराज. या दंभानं जर तुम्ही नामस्मरण केलं, कशानं आई? दंभानं नामस्मरण केलं तरी त्याची फलश्रुती आहे. दंभानं नामस्मरण केलं तरी त्याची फलश्रुती आहे. आज एक इंद्रिय म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात नसताना त्या अवस्थेत जरी तुम्ही नामस्मरण केलं तरी ते त्याची फलश्रुती आहे. प्रगत नामस्मरण जरी तुम्ही केलं तरी त्याची फलश्रुती आहे. गुप्त नामस्मरण केलं तरी त्याची फलश्रुती कृष्ण महाराज आहे. दंभानं नामस्मरण केल्याने महाराज कशी काय फलश्रुती आहे? दंभ म्हणजे कळतोय ना सगळ्यांना? दंभानं जरी नामस्मरण केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज. एकदा काय झालं महाराज, राजानं काय केलं माहिती मी? एक उदाहरण तुम्हाला म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बरोबर आहे. राजानं महाराज त्या राजाच्या नगरीत पाणी तलाव खोदलं एक, आणि तलावात काय केलं? तलावाची थोडक्यात म्हणजे पटापट सांगतो कारण माझ्या तर वेळ नाही, आता चरण पण सुटलेलं नाहीये. काय केलं? तलाव त्याच्यात पाणी भरलं आणि त्याच्यात रंगेबिरंगी काय केलं? कशासाठी? त्या तल्याची सौंदर्यता वाढावी म्हणून काय केलं? रंगेबिरंगी मासे कुठे बघायला मिळतात माहितीये का? माहितीये? तिष्ठांत तो वेगळा आहे, परंतु नदीमध्ये बघायला भेटतात. भीमा नदी जी आहे ना, त्या नदीत महाराज रंगेबिरंगी मासे मोठे मोठे, त्या माशांच्या काही नखात काय जसे पक्ष्यांच्या नखात उठतात ना आनंद महाराज, तशा त्या माशांच्या नाकामध्ये नखात उठलेल्या आहेत. एवढे रंगेबिरंगी म्हणजे त्या नदीची शोभा आहे महाराज. तसं राजाने केलं, सभोवताली झाडे लावली त्या तलाचे, आणि तल्यामध्ये आनंद महाराज काय जोडलं? काय सांगतोय मी? काय सांगतोय? असं नाही व दंभानं नामस्मरण केलेला फलश्रुती नाही. लक्षात ठेवा काय सांगतो ते. मी कोले, मला काय मासे दिसणार आहे? आनंद महाराज त्या तलावात मासे सोडलं महाराज. काही कालांतराने महाराज, काही महिन्याने आनंद महाराज मासे त्या तलावात कमी व्हायला लागलं. काय मासे त्या तलावात म्हणजे कोणतरी कोणी तिथं चोरी करायला दीपक महाराज. बरोबर आहे ना? आपण कोणा कोले आहेत ना, म्हणजे कधीतरी मासे चोरण्यासाठी आपण पण गेलेलो आहोत. पूर्वीचा काल मी सांगतोय, ते मासे तल्यातनं कमी होतात महाराज. राजाला प्रश्न पडला महाराज, त्या सेवकांनी सांगितलं का तल्यातले मासे कमी होतात महाराज.
मासे तर कुठं काय ते पाण्या बिण्यात काही विष बीज पडले तर नसेल ना कोणी सर पाणी जर तिथं जर विष सोडले असेल तर मासे मेलेले जर असेल तर वरती येतील ना, बरोबर आहे. मेलेले जर असेल तर वरती मासे कमी कसे काय होतात. म्हणजे कुणीतरी चोरून राजा हुशार असला पाहिजे महाराज. हा काय आनंद महाराज, राजा हुशार असला पाहिजे तेव्हा प्रजा कधी सुखी असते. लक्षात घ्या आनंद महाराज, बरोबर आहे ना. रामाच्या राज्यात बघा ना काय स्वप्नात सुद्धा दुःख नव्हतं. स्वप्नाची ते दुःख न देखे बोला एवढं रामरायाचं राज्य होतं कृष्ण महाराज. तसं त्या राज्याच्या नगरीत राजाने पण मी आज चोराला काय करेन शोधून काढले. काय सांगतो मी, बरोबर आहे. म्हणजे जाग्या आज राजाने पण केला, घोड्याला घेतलं, घोड्यावर बसला राजा आणि रात्रीच्या 3 वाजता चोरी कधी होते, 11-12 वाजता कधी चोरी होत. जो प्रहर असतो ना आपला झोपण्याचा, कधी आपल्याला झोप लागते आनंद महाराज, सकाळी सकाळी आपल्याला गाढ झोप येते. थंडीची काय ती गुलाबी थंडी म्हणतो त्या थंडीत गाढ झोप येते महाराज. झोपलेला ठेवा, बरोबर आहे ना. माझा राजा घोडा घेऊन निघाला. बरोबर आहे, म्हणजे दादा आहे महाराज. घोड्यावर बसत असताना जो कोणी होता तो काय करत होता माहितीये का, कोण्याने जाळं पसरवलेलं होतं. दीपक महाराज तुम्हाला सांगायला नको ना, मग कान बंद करा. जाळं पसरवलेलं होतं महाराज आणि त्याच्यात मासे काढत होता जाळात ना. त्या काय मासे होत्या त्याला माहिती, ते रंगीबेरंगी मासे अनंत महाराज. ते का आपल्याकडे नाही आहेत, आपल्याला काय माहिती काय कुठले मासे आहेत ते. आपल्याकडचे मासे आपण ओळखू शकतो पण ते नाही ओळखू शकत महाराज. त्या कोल्याला आवाज आला त्या घोड्याच्या पावलांचा, कुणीतरी येते. मग तो कोल्याचा वेश काय होता दीपक महाराज, कोल्याचा वेश काय मला काही कळत नाही. आपण कोल्याचा वेश काय, हा बोलत चला. लंगोटी त्याने अशी बांधलेली होती महाराज आणि त्या अंगावर काय केलं होता, चिखल होता महाराज. तसा ते आवाज आल्याबरोबर कोणतरी राजा येते, आपल्याला मृत्यूदंड देईल. आता जर मी सापडलो त्याच्या आता कृष्ण महाराज तर काय करेल, मृत्यूदंड देईल. त्याने काय केलं माहितीये का, वरती आला, चिखलासकट ती लंगोटी बांधलेली होती आणि त्या झाडाखाली त्या तेवढ्या थंडीत महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दंभाने म्हणत बोलायला लागला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. राजासाहेब जवळ आले. राजे कुणीतरी संन्यासी वाटतोय. होता कोण, कुणीतरी संन्यासी वाटतोय. दंभाने नामस्मरण करत होता तो. कसा ना, रामकृष्ण हरी जोर जोरात ओरडत होता महाराज. भाव नव्हता, प्रेम नव्हता त्या नामात. त्याचा धंदा काय होता, चोरीचा. परंतु का वेळ आली तशी ना, माणसावर वेळ आल्यावर रामकृष्ण हरी, बरोबर आहे, बरोबर आहे ना. वेळ येते तेव्हा रात्र झोपेत पण रामकृष्ण हरी, झोपताना पण रामकृष्ण हरी, सकाळी उठलो रामकृष्ण हरी, दिवसा रामकृष्ण हरी. ती वेळ येते तेव्हा, ही वेळ एकदा गेली का रामकृष्ण हरी बाजूला. मग कोणता हरी त्याच्या जवळ आहे आपल्याला माहिती नाही. असू दे, त्या राजा त्याने काय केलं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. राजा जवळ येऊन फक्त एवढ्या कडाक्याच्या थंडीत भस्माची उटी लावून कोणतरी साधू पुरुष, रोशन महाराज तुम्ही नाही रोशन महाराज, हे रोशन महाराज, कोणीतरी साधू महाराज रामकृष्ण हरीचं काय करीत आहे, नाम उच्चारण करीत आहे. रामकृष्ण रामकृष्ण राम रामकृष्ण हरी. राजाने काय केलं मला माहितीये का, काय केलं सर, दंडवत घातलं, दंडवत साष्टांग दंडवत घातलं महाराज. नामस्मरण कसा करत होता, दंभाने नामस्मरण करत होता. परंतु राजाने काय केलं, साष्टांग दंडवत घातलं. हे त्यांनी कोल्याने बघितलं. अरे मी दंभाने ना, मला नामस्मरण कधी करण्याची माहिती नाही, परंतु आज दंभाने मी नामस्मरण केलं, राजाने मला नमस्कार केला. आणि मी जर सतत नामस्मरण जर केलं तर अनंत महाराज तर भगवंत भेटेल. नामानच भगवंत, नामानच गुरु, नामानच मोक्ष, नामानच जे काय आहे ते कशाने मिळते अनंत महाराज,
तुम्हाला ऐकायला नाही आला तरी चालेल म्हणून मी सांगतो का पुढे या. जेव्हापासून कीर्तनाची सुरुवात झाली तेव्हापासून पुढे या सांगतोय. नाही ना येत ऐकायला ना. विठाला विठाला भजन करा भजन करा. ब्रह्मानं नामस्मरण केलेलं त्याची फलश्रुती त्याला अखंड नामस्मरण करायला लागला. ब्रह्मानं जरी एकच नामस्मरण केला परंतु त्याची जे मन होतं महाराज ते काय करायला लागला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड नामस्मरण त्याचं चालू झालं महाराज. आणि तो साधू पुरुष झाला महाराज. ब्रह्मानं नामस्मरण केलं फलश्रुती मिळाली महाराज. पुढे सांगितलं इंद्रिय जरी हातात नसले महाराज त्याच्या अजेतेंद्रिय मला नाव पण उच्चारता येत नाही. जितेंद्रिय अजेतेंद्रिय काय म्हणतात त्याला. कोण होतं माहिती आहे का अजेतेंद्रिय. अनंत महाराज 88 वर्ष झालं महाराज. 10 पोरं झाली त्याला. आता बरोबर आलं लक्षात. अजामेळ महाराज काय करत होता महाराज. सगळं त्याला सगळं साधू पूजा करत होता. ब्राह्मण होता महाराज. काय त्याला इकडे होतं अजामेळला. पत्नी होती आईबाप होतं पोरं होती महाराज. काय कमी अजामेळला काय कमी होतं अजामेळ्याजवळ. सगळं काय होतं परंतु एकदा देवपूजेसाठी फुलं आणण्यासाठी महाराज गेला. रस्ता चुकला. काय केला आपण पण कुठेतरी भटकत आहोत. आपल्याला रस्ता मिळत नाही. आणि बरोबर आहे आपल्याला रस्ता मिळत नाही. तो रस्ता दाखवणारे जर सद्गुरू तसे भेटले मार्ग दावून गेले आधी दयामध्ये मार्गी बहुत याद गेले साधू संत. त्या मार्ग आपल्याला भेटला महाराज तर आपल्याला निश्चित मोक्ष आहे निश्चित भगवंत आहे. परंतु मार्ग सापडत नाही ना. सापडे मिले पाठ महाराज त्या मार्गाने गेलो सापडे मिले गंगाधर मस्तकीत जाणं एवढी महाराज ताकद महाराज नामाची त्या अजेतेंद्रिय असताना महाराज वाद चुकला महाराज तो अनंत महाराज. आणि वेशाचं गमन महाराज चाललं होतं रस्त्यावर. रथ करीत होते दोघं आणि ते बघितलं महाराज. आता योग कीर्तन करायला लागलं का काय मला कळत नाही. विठाला परंतु भगवंत आम्ही जर पूजा करत असतो ना जर ताली वाजवतो अनंत महाराज हे पण नाचते हे पण ताली वाजवते. आज पकवाजे 4 आहेत लक्षात घ्या. 4 पकवाजे आहेत. आता कुणाला वाजवावा कुणाला नाही मलाच वाजवतात सगळेजण. अनंत महाराज आहेत बंटे आहे आणि सार्थक आहे तिकडे परत विश्राम आहे आणि तिकडे 5 पकवाजे आहेत. 5 आणि दुसरं कोण आहे का मुलग्याचे कोण आहेत. अरे आज पकवाजेच मला लाभले तर कुणा कुणाला 4 पकवाजे पाहिजे होते. बरोबर आहे आज 4 पकवाजे असते तर कमी पडले असत्या. भाग्य समजतोय माझं. कुठे एक पकवाजा मिळत नाही कीर्तनासाठी 1000 फोन करावे लागतात. बरोबर आहे 1000 फोन करावे. अनंत महाराज या कधी चुकवत नाही कीर्तन. अनंत महाराज माझे कीर्तन तरी कधी चुकवत नाही. पकवाजासाठी माझे कीर्तन कधीच जर वेळ आला तरच सांगतात कुणीतरी मला. नाहीतर मी तरी अद्यापपर्यंत एकदाच फक्त गेलेले होते अनंत महाराज. तेव्हा ही धावपळ होती वाजवण्यासाठी माहिती आहे ना. पण आज 5-6 पकवाजे आहेत महाराज. काय माझं पुण्याचे पुण्य फलले बहुत दिसा भाग्य उदयाचा फलाला आलेला महाराज. आज इंद्रिय जे नामस्मरण केलं याने एक पकवाजा आला. रस्ता चुकला महाराज. वेशीला महाराज वेशीच्या घरी याला विचारतोय बाबा
माझे माझं मन तिकडे धावत आहे. आईला विचारते, बापाला विचारते, गुरुला विचारते, मुलांना विचारते, पत्नीला विचारते, काय याच्यातला मार्ग आहे का? मला वर्ष गेला आजामेलेला विचारता परंतु काय समाधान महाराज त्याच्या मनाचं समाधान तर शेवटी देशाच्या स्वाधीन तो झाला. काय करू लागला तो? चोरी करू लागला, गुंडागिरी करू लागला. त्याला मार कितीतरी पाप महाराज त्याने केले. किती 22 वर्षाचा किती लहान असताना अजामेल जो गेला 88 वर्षाचा झाला. किती बरोबर आहे? 88 वर्षाचा झाला महाराज. कशाला सांगते मी? दंभ झाला मगाशी. आता इंद्रिय त्याच्या ताब्यात होते का नव्हते? नव्हते. बरोबर आहे, नव्हते ना. तरी पण त्याचं नामस्मरण घडलं का नाही? नारायण नामे जीवन मुक्त महाराज. नारायण नामानं काय केला? मुक्त झाला महाराज. हे काय आहे? अजेतेंद्रिय अवस्थेत नामस्मरण केलं, नामाची फलश्रुती मिळाली. त्याच्यात आहे प्रगट नामस्मरण. काय आहे? प्रगट आहे काय? आणि गुप्त नामस्मरण आहे. गुप्त नामस्मरण काय केलं? राजा एकदा काय केलं? राजाला पत्नी दररोज सांगायची, हो राम म्हणा, हो हो अहो 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 राम म्हणा ना, राम म्हणा ना. कधीच राजाने राम म्हटलं, परंतु राजा काय करायचा माहिती? गुप्त नामस्मरण करायचा. काय करायचा? गुप्त करतोय ना. गुप्त काय? आतले आत तो कुणाला सांगायचा? बरोबर आहे, मनाला सांगायचा. काय म्हण? ते जमलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, ते जमलं पाहिजे. कशाला सांगायला पाहिजे? मनानं केलं पाहिजे. याच्यापेक्षा कोणी केलं पाहिजे? तर ते इंद्रिय करतील ना. बरोबर आहे, कारण मनाच्या हातात इंद्रिय आहेत ना, ती कुणाच्या हातात आहे? इंद्रियांचा राजा मन आहे, त्याच्या हातात आहे महाराज. बरोबर आहे. तो मनाला गुप्त नामस्मरण करायचा. हे राणीला माहिती नव्हतं. राजा एकदा तो काय करत? झोपला महाराज. पटापट सांगतो मी, माझ्यातली वेळ कमी आहे. झोपला महाराज. आता मी एक सेकंड पण सुटत नाही मला. काय केला महाराज? झोपला महाराज. झोपताना एकदा कुशीला या कुशीत म्हणताना तो काय केला? म्हटलं महाराज. राणीला एवढा आनंद झाला. माझा नवरा काय म्हणतो? माझा राजा काय म्हणतोय? एकदाच राम आला. परंतु अगोदर तो करत होता, गुप्तपणे करत होता. प्रगट झाला राम. काय झाला? प्रगट झाला. राणीने काय केलं महाराज? अख्खा गावभर, अख्खा राज्यभर मला पेढ वाटलं. का? हे माहिती नव्हतं तर राजाने आणि महाराज केलं. राम म्हटलेला आहे राजा. पेढ वाटलं महाराज. राजा उठला सकाळी. काय राणीला का पेढ वाटला? मी पाच झाल्यावर पेढे वाटतात. कुठे काय मुलगा झाला तर पेढे वाटतात. कुठे साखरपुडा झाला का पेढे वाटतात. कुणी लग्नाचे पेढे वाटतात. 1000 ठिकाणी. परंतु मी का माझे का पेढे वाटतो? अहो तुम्ही राम म्हणता. मी राम म्हटला? हो, तुम्ही रात्री झोपताना इकडे या कुशीला होताना काय म्हटलं? राम. प्रगट राम झालं तुमचा. राम कसं केलं? प्रगट केलं मी राम. राम या हृदयात असलेला राम मी प्रगट झालो महाराज. ते हत्या केली महाराज त्यानं. का केली? तर आतला राम काय केला? त्याच्यातला निघून गेला. फलश्रुती आहे महाराज. गुप्त नामच केल्यानं फलश्रुती आहे. प्रगट नामस्मरण कोण करतात? महापुरुषित प्रगट नाम करतात. बरोबर आहे. धुंदवतात महाराज ते. धुंदवत बोला हरे राम 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 हरे हरे. राम बोला राम बोला राम बोला. कुंडली कवरचा हार विठ्ठल असे महाराज. आम्ही पण बोला, तुम्ही पण बोला. हे काय आहे? प्रगट नामस्मरण आहे महाराज. विठोबा
बरोबर आनंद महाराज 4 पद्धती सांगल्या आम्ही कुठल्या कुठल्या संभान नामस्मरण केलं फलश्रुतीला होतं इंद्रिय ताब्यात नसताना फलश्रुतीला येतो गुप्त नामस्मरण केलं फलश्रुतीला येतो प्रगट नामस्मरण केलं फलश्रुतीला येतो नामस्मरणाच्या 15 शक्ती सांगितल्या किती आई नामस्मरणाच्या किती शक्ती सांगितल्या 15 शक्ती सांगितलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहेत का हा अनंत महाराज नामस्मरणाच्या किती शक्ती सांगितल्या 15 शक्ती पहिली आहे भुवन पावनी काय पहिली भुवन पावनी रोग व्याधी विनाशिनी दुसरी आहे आणि तिसरी आहे दुःख निवारणी तिसरी आता 15 जर सांगायला गेलो 15ची पण उदाहरण आहेत अनंत महाराज किती 15 शक्ती महाराज सांगितलं पहिली कुठली सांगली भुवन पावनी महाराज हनुमंतराया रामाच्या जवळ होते महाराज पाय खेळत होते महाराज राम जय राम हनुमंतराया पाय खेळत असताना महाराज रामाचं भजन करीत होतं रामाच्या जवळ असताना देखील रामाचं भजन करीत होतं काय राम जवळ आहे ना काय करत आहे आई बरोबर राम जवळ असताना तो हनुमंतराया माझं भजन करतो काय सांगतो मी नामाची पहिली शक्ती सांगतोय कुठली वन पावनी सांगतोय नामाची पहिली शक्ती आहे वन पावनी सांगतोय महाराज हनुमंतराया रामाच्या जवळ असताना श्रीरामाचे भजन करतात महाराज रामाने विचारलं मी तुझ्या जवळ आहे महाराज तरी श्रीराम जर तू हनुमंतराया माझ्यापासून जर शरयू नदीवर आंघोळीला जातात तेव्हा मी तुझ्या जवळ असतो का माझी दुरी तुला चालते परंतु माझ्या नामाची दुरी कारण रामते बरा महाराज नवरत्या दारूची स्थिती बुडवू नये कल्पांती श्रवणे तरले नेन किती पुढे नामाच्या सत्रवरी नावारी या अवधारी सजोनी संसारी तारू झालो नाव आहे ना रामरूपी कधी ज्या कल्पांतर तरी तुम्हाला बुडवणार नाही रामरायानं विचारला मी तुझी जर तुला चालते महाराज हनुमंतराय विचारतात अरे रामा समजत कसं नाही तुझं जे नाम आहे ना तू जे आहे तू फक्त अयोध्येला तारलेला आहे काय केलेलं आहे रामानं काय केली अयोध्या तारली परंतु रामाच्या नामानं त्रिभुवन तारलेलं आहे म्हणून पहिली शक्ती नामाची आहे ती काय आहे सर्व व्याधी म्हणजे जे आपल्याला व्याधी झालेले आहे राम नाम म्हणून बघा त्याच्यासाठी मंत्र आहे तो मंत्र माझ्या मोबाईल मध्ये मला पाठ नाही असू द्या तो आता मी म्हणत नाही तो मंत्र जर तुम्ही म्हटलात कुठली गोळी खाली कुठलं औषध घेतलं तर त्याचा लगेच फरक पडतोय विष्णवेन हा विष्णवेन मंत्र आहे पण त्याच्यापेक्षा दुसरा मंत्र एक आहे कारण मोठा आहे तो महाराज सांगू का नको ना टाइम तर नाही असू जाऊ द्या काय सांगितलं रोग व्याधी विनाशिनी महाराज जी आपली भगवंताने सांगितलं महाराज तुम्ही जर माझं अहोरात्र भजन जर केलं जर तुपाचा दिवा लावला परंतु अखंड नामस्मरण झालं पाहिजे तो तुपाचा साजूक तुपाचा दिवा जर तुम्ही लावला सांगतोय लक्षात घ्या साजूक तुपाचा जर दिवा लावला तर त्याची काजली येईल असं काहीतरी त्याच्यावर उघडं भांडण त्याला काय येईल काजली येईल अखंड नामस्मरण अलिपाल
जे विनेकरी असतात बघा आपले आधीपाल्याने नामस्मरण करतात सातपुडा असल्यावर, परंतु असं नाही का मी चहा प्यायला जाते थांब जरा, असा नाही. तो बसल्यावर बसेल तेव्हा दुसऱ्याने म्हणजे अखंड नामस्मरण घडेल तेव्हा त्या दिव्याची जी येणारी काजळी आहे ती काजळी कुठलाही भस्मात टाका तुम्हाला कुठलाही रोग होऊ शकत नाही. काय आहे मग कशाची ताकद आहे? त्या काजळीची ताकद नाहीये, त्या काजळीची ताकद नाही. कशाची ताकद आहे? नामाची ताकद आहे. म्हणजे सर्व व्याधी विनाशने आणि सर्व दुःख निवारणे. महाराज कीर्तनाची वेळ संपलेली आहे. महाराज 2 तास झाले, 1.5 तास झाले ना नामच सांगता. अद्याप नामावर बरंच बोलण्यासारखं आहे. अद्याप बरंच बोलण्यासारखं आहे नामावर. 2 तास झाले महाराज. सेना महाराजांना विचारलं महाराज 2 तास 1.5 तास झालं तरी नामच सांगता, तरी नामच सांगता तुम्ही, तरी नाम. त्या नाम घेतल्यानं मला फलश्रुती काय मिळेल या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. घेता नाम विठोबाचे, पापे जन्मांतर सायाच जावे मनांतरा. हरि उच्चारणी अनंत प्रापराचे दयाचे क्षणमात्रे. रामकृष्ण उच्चार अनंतराची तप आणि पापाचे पाप. महाराज किती प्रकारचे पाप आहे? पाप आहे, उपपाप आहे, त्याच्यानंतर पाप आहे, कायिक आहे, वाचिक आहे, मानसिक आहे. महाराज ही सर्व पापाचे पाप. माझी वेळ संपलेली आहे. कारण काय माहित आहे का, वेळ एकदा संपली महाराजांनी थांबवावं. बरोबर आहे, वेळ एकदा संपली महाराजांनी थांबवावं. कारण काय म्हणतात ते, जरी केली होती पुण्यराशी तरी अवधान होई हरिकथेची. एरवी ऐकता येरांचे लागे अनायसी अतिनिद्रा. भागवत सांगतोय. काय सांगतो दीपक महाराज? निद्रा लागते महाराज. कारण ते कधी ऐकत नाही ना, फक्त सप्त्यापुरती. बरोबर आहे, कुठं फक्त सप्त्यापुरती. एरवी ऐकता येरांची लागे अनायसी अतिनिद्रा. त्यांना झोपत येणार आहे, परंतु सगळे जागे आहेत. धन्यवाद. पर्वत जळतील पापाचे ऐसा नामाचा महिमा वेद वर्णिता. नामे तारिले अपार महापापी. बाल्या बोली ब्रह्महत्या नामे तारिला सेना वैसला. ज्ञानेश्वर
कीर्तन व्हायला पाहिजे. नामाशिवाय गत्यंतर नाही. मला कलियुगात प्रत्येक संतांचं म्हणणं आहे. आनंद महाराज 2 मिनिटं मी जास्त घेतोय. कृतयुगापासून कलियुगापर्यंत प्रत्येक संतांचं आजवर ज्ञानोबा राजापासून विनोबा राजापर्यंत प्रत्येक संतांचं म्हणणं काय आहे? काय आहे? काय करा? काय करा? बरोबर, नामस्मरण करा. दुसरी साधना जर करायला गेले तर तुमच्या पदरात दुःख आल्याशिवाय राहणार नाही. योगियाच्या दुःखाची अशेलवंता काय पडेल? दुःखात तुमच्या पदरात काय पडेल? ज्ञानोबा योग्यांची माऊली होती का नव्हती? ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जिने निगमावल्ली प्रगट केली. म्हणून नामस्मरण करा. कसं का होईना? होईना अजेतेंद्रियपणानं होईना. गुप्त करा. कसंही नामस्मरण कधीही करा, कुठेही करा. मसनात गेलं तर राम म्हणा. आनंद महाराज कुठं धावताना तुम्हाला करताय काय? नाम. पलताना तुम्हाला करताय काय? नाम. बसताना तुम्हाला करताय नाम. झोपताना तुम्हाला करताय काय? नाम. झालेली सेवा ही माझ्या सद्गुरूंनी मला काय शिकवलं. ही कृपा कुणाची आहे माहिती आहे का? गजानन बाबांची आहे. एवढे कीर्तनकार आज घडवलेत महाराजांनी. आणि या दिल्लीत कीर्तनकार करतात अनंत महाराज. मला मी सांगत नाही तुम्हाला वाटेल का भास्कर महाराज सांगतात कारण का त्यांचे गुरु आहेत म्हणून. असं नाही. अनंत महाराज रोशन महाराज स्वतः पण सांगतात. विचारून बघा त्याला. जर तुम्हाला घडायचं असेल तर श्रीकृष्ण दिंडी बाबांच्या सानिध्यात राहा. कीर्तनकार तुम्ही याच्या पुढे रसिका येते. रसिका माझी पत्नी ती पण प्रवचनकार होणार. रोशन महाराजांची 500 रुपयाची बक्षीस आहे ना ती मी घेणार आहे. रोशन महाराज आहेत ना? टाळ्यावर रसिका प्रवचन करेल. असू द्या. झालेली सेवा माझ्या पांडुरंगा चरणी, माझ्या गुरुच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला थांबतो. जय विठ्ठल.